आपण अमरावती जिल्ह्यामध्ये आहोत. अमरावती तालुका अमरावती, जिल्हा अमरावती, पुसदा गावामध्ये आहोत. तर आपण पुसदा हे गाव आहे. तर आपण इथं दत्तात्रय प्रभूंच्या भेटीसाठी आलो. तर या ठिकाणी इथं जे मंत्र आहेत जे काय म्हणतात आपण त्याचे संपर्क साधू ऐकू. ग्रामीण काठासाठी भरत मोरे, पुसदा. श्री गोविंद प्रभु महाराज की एक पुसदा गाव आहे आणि इथं श्री प्रभूंनी 5 लीळा केलेल्या आहेत आणि इथं या मंदिरामध्ये 5 स्थान आहेत. श्री प्रभू महाराजांचे समोरच्या मंदिरामध्ये 3 स्थान आहेत आणि मागच्या मंदिरामध्ये 2 स्थान आहेत. तर इथल्या लीळा अशा श्री बाबांच्या 2000 वर्षापूर्वी या गावामध्ये गवळी लोक राहत होते. खूप श्रीमंत लोक होते आणि गवळी लोकांचं कुळदैवत काय, कोणाची पूजा करतात गवळी लोक? श्रीकृष्ण महाराजांची पूजा करतात. म्हणून त्यांनी काय केलं की एक 4.5 फुटाची एक पाषाणाची मूर्ती तयार केली आणि फक्त जे मंदिर आहे ती मूर्ती आहे. त्या मूर्तीची हे जे स्थान आहे उजव्या बाजूचं या स्थानावर या ठिकाणी त्या मूर्तीची स्थापना केली आणि इथं एक भव्य असं खूप मोठं मंदिर बांधलं आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पूज्यदेव बाबा मंदिर या नावाने ते प्रसिद्ध होतं. या मूर्तीचं नाव होतं पूज्यदेव बाबा असं नाव त्यांनी ठेवलं होतं. म्हणून या गावाचं नाव पुसदा पडलं आहे. त्या मूर्तीवरून या गावाचं नाव पुसदा असं पडलेलं आहे. हे 2000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर असा 1200 वर्षाचा काळ निघून गेला आणि या मूर्तीची सेवा करण्याकरिता मागचं जे मंदिर आहे मागच्या मंदिरातलं मागचं स्थान त्या ठिकाणी पुजाऱ्याचं घर होतं. पुजारी तिथं राहत होता आणि या मूर्तीची सेवा करत होता. झाड फूस उपार नैवेद्य सर्व त्या मूर्तीची सेवा करत होता. असा 1200 वर्षाचा काळ निघून गेल्यानंतर हे मंदिर थोडं जीर्ण झालं. जीर्ण व्हायला लागलं. मूर्ती तशीच होती. तेव्हा आपला धर्मही नव्हता, अनुभव धर्म हा नव्हता. तर जेव्हा सर्वज्ञ श्री प्रभू जेव्हा आले, गोविंद प्रभू आले, तेव्हा या धर्माची स्थापना झालेली आहे. तर श्री प्रभूंचा परिवार नव्हता आणि सर्वज्ञांचा परिवार होता. म्हणून सर्वज्ञांना उत्तरपंथी जायचं होतं. म्हणून त्यांनी आपला जो परिवार होता ते रिद्धपुरला येऊन त्यांचे गुरु श्री प्रभू बाबा यांच्या स्वाधीन तो परिवार करून दिला आणि ते निघून गेले उत्तरपंथी. त्यानंतर एक वेळ श्री बाबा रुद्रपूरहून निघाले. रुद्रपूर, बेलोरा, अंतोरा, शिराळा मार्गे पुसद्याला आले. पुसद्याला आल्यानंतर हे जे स्थान आहे या बाजूला मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूचं जे स्थान आहे मोठं या स्थानावर आसन झालं. हे आसन स्थान आहे. तिथं आसन झालं श्री बाबांचं. तिथं बसले. त्यानंतर बाराचा टाईम झाला. पुजाऱ्याचा मुलगा या मूर्तीकरिता श्रीकृष्ण महाराजांच्या मूर्तीकरिता उपहार घेऊन आला. उपहार घेऊन आल्यानंतर श्री बाबा उठले. त्याच्या हातात उपहार घेऊन घेतला आणि स्वतः खाऊन घेतला आणि खाली ताट करून त्याच्या हातात देऊन दिला आणि तो निघून गेला. त्याच्या वडिलांनी विचारलं का रे बाबा त्यातलं अन्न काय झालं? तर म्हणे अन्न देव जेवले. देव कशी जेवले? आज पण तुझ्या हातचं अन्न देव जेवले नाही ना, कोणाच्या हातचं जेवले नाही. आज कसे काय जेवले? म्हणून त्याला थोडं हे वाटलं. तू तर जेवण केलं म्हणे, खाऊन घेतलं नाही म्हणे बाबा. देवच जेवते. देव कुठे आहे? मंदिरात आहे. म्हणून त्याला काय प्रकार आहे म्हणून पाहिजे. शिवबाबांना पाहिलेच नव्हतं. शिवबाबाला पाहिल्याबरोबर त्यांची मूर्ती पाहिल्याबरोबर ते आकर्षित होऊन गेला आणि आपल्या घरात गेला. त्याच्या घरामध्ये केळी आणि ऊस होती. ऊस आणि केळी घेऊन आला. त्यावेळी श्रीबाबा ही महत्वाचं छोटं जे मंदिर स्थान आहे त्या ठिकाणी बसलेले होते. श्रीबाबांना त्यांनी अर्पण केले. ऊस आणि केळी अर्पण केली. ऊस आणि केळी अर्पण केल्यानंतर मग श्रीबाबांनी ते घेतले आणि एवढी थोडीच खाणार होते. श्रीबाबा थोडासा प्रसाद केला भक्तांना आणि पुजाऱ्याला तो प्रसाद दिला आणि पुजारी आपल्या घरात गेला. घरात गेल्यानंतर श्रीबाबा तिथून उठले. त्या मूर्तीजवळ आले आणि या मूर्तीजवळ येऊन त्या मूर्तीसोबत खेळ केला. म्हणजे तुझं नाकू आहे, कानू आहे, डोळू आहे, हातू आहे. त्या मूर्तीला संपूर्ण प्रत्येक अवयवाला हात लावून संबंध दिला. आता ती मूर्ती जी तुम्ही आता आश्रमातून जर आली तीच मूर्ती आहे गोपीराज महाराज. त्या मूर्तीचं पूर्वी नाव पूज्यदेव बाबा होतं. जेव्हा श्री बाबांचा संबंध झाल्यानंतर त्या मूर्तीचं नाव आता गोपीराज बाबा म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. मग संबंध दिल्यानंतर
पुजारी अजून आला आणि श्रीबाबांना आपल्या घरात घेऊन गेला. घरात मागचं जे मंदिर आहे, मागच्या मंदिरातलं पहिलं स्थान दाराजवळचं ते मादनी स्थान आहे. ते श्रीबाबांना उठणे वगैरे लावून मादनी केली, मर्दनी केली, आंघोळ केली आणि आपल्या घरात घेऊन गेला. घरात घेऊन गेल्यानंतर तिथं दही भाताचा उपास स्वीकार केला. पुजाऱ्याचा दही भाताचा उपास स्वीकार केला श्रीबाबांनी आणि वस्त्राचा स्वीकार केला. पुजाऱ्यांनी वस्त्र दिलं श्रीबाबांना, वस्त्र स्वीकार कर आणि 3 दिवसाची वस्ती करून परिवाराचे 3 दिवसानंतर श्रीबाबा माथुरामला निघून गेले. 8 वर्षाचा काळ अजून निघून गेला. त्यानंतर अजूनही मंदिर थोडं जास्त जीर्ण झालं आणि इथून 4 किलोमीटरवर शिराळा म्हणून गाव आहे. त्या गावचे लोक बरेच इथे येत होते आणि पाहत होते ही मूर्ती चांगली आहे, आपल्या गावाला घेऊन जाते. आता एवढी मोठी मूर्ती खूप मोठी मूर्ती आहे ती आणि चांगली मूर्ती आहे, घेऊन जाते. म्हणून त्यांनी काय केलं, त्यावेळेस ट्रक ट्रॅक्टर नव्हते, बैलबंडी होती. त्यांनी सगळे बैल आणले, चांगली बंडी आणली आणि गावाला लोक आले आणि मूर्ती रात्रीने टाकली आणि चोरून घेऊन जातो. आता ज्या ठिकाणी आहे मूर्ती तिथपर्यंत बैल बंदी गेली. समोर बैल ओढत नव्हते, तेव्हा बैल का नाही ओढत म्हणून बैल थकले. त्यांनी काय केलं की 4 बैल लावले, 6 लावले, 8 लावले, 12 बैल लावले, परंतु ते बैल बंदी जागेवर आलत नव्हती. त्यांना आपल्या मध्ये काहीतरी चमत्कार त्यांनी निघून गेले. स्थापना जी त्या मूर्ती तिथं स्थापना. त्या मूर्तीमध्ये श्रीबाबांना इथून जायचं नव्हतं, श्रीबाबांनी अभिमान घेतलेला होता, इथून जायचं नव्हतं त्यांना, म्हणून ते मूर्ती काही तिथून हल्ली नाही. त्या मूर्तीमध्ये आज एवढा अभिमान झालेला आहे की श्रीबाबा त्या मूर्तीला जर आज कोणी श्रद्धापूर्वक विळा अर्पण करतो, श्रद्धापूर्वक विळा अर्पण जर करतो तर 6 महिन्याच्या आपली मनोकामना पूर्ण होते. एवढा श्रीबाबांनी त्या अभिमान घेतलेला आहे. नवशिक मूर्ती असं या श्रीबाबांच्या पाच हे आसन स्थान आहे, हे प्रसाद स्थान आहे, हे गोपाळ मूर्तीची खेळ आणि मागचं मादनी स्थान आणि त्याच्या मागचं वस्ती स्थान 3 दिवसाची वस्ती झालेली आहे. तशा श्रीबाबांची इथं 5 वेळा झालेली आहे. श्री गोविंद प्रभू महाराज की जय.